नमस्कार. तर अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज साफसफाई केल्यानंतर हा दुसरा दिवशीचा दिवस. सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटत होतं घरामध्ये आणि हा आमचा चहा. आणि इथे मी थोडीशी नाश्त्याची तयारी करून ठेवली होती की मुलं उठल्यानंतर ते बोलतील तसं काही करून द्यायला म्हणून. तर ह्या कामवाल्या मावशी आणि माझा चहा आहे. आमच्या दोघींचा चहा वगैरे झाल्यानंतर घर असं व्यवस्थित जरा मी आवरून घेतलं. कालचे थोडेसे कपडे वगैरे होते ते धुवून सुकायला वगैरे टाकले होते. त्यानंतर इथे पिठाचे डबे वगैरे घासून ठेवले होते. तर त्याच्यामध्ये पीठ वगैरे ओतून ठेवलं. हे पीठ मी येण्याआधी मुलांनी चक्कीमधून दळून वगैरे आणून ठेवलं होतं. तर हे बाजरीचं पीठ आहे. तर हे सगळं मी डब्यामध्ये काढून ठेवलं. तर बरीच कामं मुलांनी आधीच करून ठेवली होती, पण छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या सगळ्या राहिल्या होत्या आणि म्हणून सुरुवात केली होती. तर इथे मी मुलं उठल्यानंतर आमची नाश्त्याची तयारी वगैरे करते आहे. तर उपमा करायचं ठरलं होतं आणि ब्रेड आणि चहाही खाणार होतो. तर इथे माझी उपम्याची तयारी चालू आहे. मुलं फ्रेश होईपर्यंत इकडे मी गरम उपमा बनवायला घेतला आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने सगळेच बनवतात तसाच हा उपमा मी बनवलाय. रवा रोस्टेड होता, तरी पण थोडासा कांद्यामध्ये टाकून पुन्हा भाजून घेतला. बाजूला लगेच गरम पाणी करून ठेवलं होतं. पुन्हा मुलांसाठी चहा ठेवला होता आणि एकीकडे मनस्वी ब्रेड गरम करत होती आणि इकडे मी उपमा बनवत होते. तर असं सगळ्यांनी मिळून सकाळचा चहा नाश्ता सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून बनवला होता आणि हा साधा सिंपल उपमा छान झाला होता. ऑलरेडी उशीर झाला होता आणि नाश्ताच आमचा लेट होणार होता. 11:30 वाजून गेले होते. तर इथे आम्ही सगळ्यांनी मिळून आता नाश्ता करून घेतलाय. उपमा खाऊन झाल्यानंतर सोबत लगेच चहा आणि ब्रेड सुद्धा घेतले होते सगळ्यांनी. त्यामुळे नाश्ता पोटभर झाला होता. आणि त्यानंतर मग दुपारी आम्ही काही भाज्या वगैरे आणायला गेलेलो. तर बाहेरून फ्रेश भाज्या आणल्यानंतर येता येता आम्ही घेवर पण आणलं होतं आज, राजस्थानी घेवर. तर ते सुद्धा ट्राय केलं. त्यानंतर दुपारी इथे मनस्वीने रसम बनवायला घेतलं होतं. तर काल रात्रीच तिने सांगितलं होतं की उद्याचं जे काही जेवण आहे ते सगळं मी बनवणार म्हणून. आणि मुलांना असे वेगवेगळे पदार्थ करायला खूप आवडतात आपल्या भाजी चपातीपेक्षाही. तर हा रसमचा मसालासुद्धा तिनेच बनवलेला आहे 2 दिवसापूर्वी. तर तिला असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला खूप आवडतं. पास्ता, त्यानंतर हे रसम. तर असं सगळं ती बनवणार असं आज ठरलं होतं आणि त्याप्रमाणे तिचं हे सगळं चालू आहे. आणि मी सुद्धा हे फर्स्ट टाईमच ट्राय करणार होती. याआधी मी कधीही रसम खाल्लेलं नव्हतं. तर ती आज बनवतीये आणि खरंच तिला जेवण बनवण्याची प्रचंड आवड आहे आणि अगदी मनापासून ती ते जेवण बनवणं एकदम एन्जॉय करते. तर यातलं मला काहीही रेसिपी माहीत नव्हती. तिने तिच्या मनाने या सगळ्या गोष्टी केल्यात. आधी 3-4 टोमॅटो कापून ते पाण्यामध्ये असे उकळवून घेतलेत. त्यानंतर तिला मी इथे टोमॅटो गाळून दिलेत चाळणीने आणि ते आता मॅश करायचे होते.
तर छान वाटतं असं मुलं जेव्हा कुकिंग एन्जॉय करतात. काही मुलांना खरंच जेवण बनवायला अजिबात आवडत नाही, पण तेवढ्या बाबतीत मी स्वतः खूप लकी आहे की म्हणजे मुलींना खरंच जेवण बनवण्याची खूप आवड आहे आणि सगळं वेगवेगळं ट्राय करत असतात. इव्हन मुलगासुद्धा बनवतो. कधीतरी तुम्हाला त्याचंही दाखवेल. तर इथे जिरे मोहरी टाकून घेतली आहे तिने आणि इथे थोडासा गोंधळ झालेला, कारण मॅडमच्या लक्षात नव्हतं राहिलं की मिरची टाकायची आहे. मग ते आणता आणता थोडंसं जिरे मोहरी इथे जळाली आहे, पण हरकत नाही. ती बनवती आहे हेच माझ्यासाठी खूप आहे आणि खूप आवडीने बनवत होती. त्यानंतर त्या फोडणीमध्ये तिने हे बारीक केलेले टोमॅटो टाकून घेतलेत. त्यानंतर त्यामध्ये काही बेसिक मसाले पण टाकून घेतलेत, जसं लाल तिखट, हळद, त्यानंतर हा रसम मसाला. ॲक्च्युली तिने हा मसाला परवा घरी बनवला आणि त्या दिवशी मी बँकेची कामं करण्यासाठी बाहेर गेलेली होते, त्यामुळे याची काही रेसिपी मला बघता नाही आली. हे सगळं जे काही चाललं आहे ते तिच्या मनाने चाललं आहे आणि मला ते खरंच खूप आनंद देऊन जातं आहे की माझी मुलगी काहीतरी इतकं छान बनवते आहे. म्हणजे ॲटलिस्ट पोट भरेल इतकं तरी मुलं बनवतात. यापेक्षा अजून काय आनंद असू शकतो आपल्यासाठी. त्यानंतर बाजूला रसमसोबत लगेच राईस पण लावून घेतला होता आणि इथे आता ती मला ट्राय करायला देते. तर एकदम छान झालं होतं. तर मी तिला ऑन कॅमेरा तिला सांगितलं की खरंच खूप छान झालं होतं आणि ऑफ कॅमेरासुद्धा सांगितलं खूप छान झालं होतं म्हणून. आणि खरंच ते संपूर्ण मी संपवून टाकलं होतं. ते इतकं छान लागत होतं, म्हणजे गरम गरम सूपसारखं लागत होतं. थोडंसं आंबट तिखट अशी बरीच छान अशी चव होती त्याला आणि आवडलं ते. म्हणजे असं कुणाला सूप प्यायची इच्छा असेल तर ते बनवू शकतो. त्यानंतर इथे आम्ही एक एक्झिबिशनमध्ये गेलो होतो, जिथे माझ्या मैत्रिणीचा लाडूचा स्टॉल आहे, पूजा. तर तिच्या स्टॉलला भेट द्यायची होती आणि मला लाडूसुद्धा घ्यायचे होते. त्यासाठी आम्ही गेलो होतो. खरंच खूप छान लाडू बनवते पूजा आणि जर कल्याणमध्ये तुम्ही राहत असाल तर नक्कीच तिच्याकडचे लाडू तुम्ही घेऊ शकता. पूजाज फ्लेवर हब म्हणून आहे. तर खूप छान लाडू असतात. इन्स्टाला सुद्धा तुम्ही तिच्या बघू शकता. त्यानंतर आम्ही मला लहान बाळाची शॉपिंग करायची होती, त्यासाठी गेलो होतो. तर शॉपिंग वगैरे करून घरी आल्यावर ठरल्याप्रमाणे पुन्हा मनस्वी संध्याकाळच्या पास्ता बनवायला लागली होती आणि तिने एवढा सुंदर पास्ता बनवला आणि यावरतीच आमचा आजचा व्हिडिओ संपला. धन्यवाद.